नमस्कार मंडळी, मी जयश्री. तर स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे श्री स्वामी समर्थांच्या आरतीपासून. तर अध्याय उठून इथे आलेला आहे, गॅलरीमध्ये उभा राहिला आहे आणि तो काय करतोय माहिती तुम्हाला? तो श्री स्वामी समर्थांची आरती ऐकतोय. इथे ना आमच्या बिल्डिंगच्या शेजारी केंद्र आहे स्वामी समर्थांचं आणि तिथून आरती चालू होते. तर स्पीकर असतो तर ती ऐकायला येते. हे बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवते कुठे आहे केंद्र. हे बघा, दिसतं का तुम्हाला? हे केंद्र आहे श्री स्वामी समर्थांचं. इथे आरती चालू आहे आणि स्पीकरमुळे आमच्या पूर्ण घरात आवाज येतो. आणि अध्याला आरती सुरू झालं इथे यायचं असतं. त्याला खूप आवडतं. इथं उभं राहून, गॅलरीमध्ये उभं राहून तो आरती बघतो. तर अशी सुरुवात झाली आणि त्यानंतर आले अध्यायचे आजी बाबा, म्हणजे माझे मम्मी पप्पा. तर त्यांना अध्याय बाई आणि आप्पा म्हणतो. आम्ही पण बाई आणि आप्पाच म्हणतो. तर त्याला इतका आनंद झाला ते आले तर बस. कधी त्याला म्हातारे माणसं खूप आवडतं. माझे सासू सासरे असो, माझ्या मम्मी पप्पा असो, त्याला खूप जास्त आवडतं. ते आले तर तो आमच्याकडे येत सुद्धा नाही. बघा, त्याचा आनंद तुम्हाला दिसेलच. तर आप्पाने आणलेले आहे त्याला जेम्स. त्याला जेम्सच खूप जास्त आवडतं. त्याला दुसरं काहीच नाही आवडत. बघा कसा उड्या मारतोय. त्याला इतके आवडतं. माझे वडील म्हणजे लहान मुलांना आजी बाबाच आवडतं, तसं त्याचंच आहे. त्याला खूपच जास्त आवडतं. बघा, त्याचा आनंद तुम्हाला दिसेलच. इतका उड्या मारतोय ते आल्यापासून. त्यांच्याकडनं जेम्स वगैरे फोडून घेतले, खाल्ले. बघा त्याची स्माईल. लहान मुलांचं आणि आजी बाबांचं प्रेम काही वेगळंच असतं. मग त्यांनी त्यांच्याकडून जेम्स वगैरे फोडून घेतले आणि ते खाल्ले. तो माझ्याकडे येत सुद्धा नव्हता. त्याच्या पप्पांकडे सुद्धा गेला नाही. ते आल्यापासून तो त्यांच्याकडेच आहे. त्यांच्याच मांडीवर बसलेला होता. त्यांना सोडतच नव्हता. म्हणजे डायरेक्ट बघा, ते जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्यांच्याकडेच होता. ते आल्यापासून त्यांना सोडलंच नाही. मग नंतर त्यांना बोलला मला झोळीत बसायचं, झोका द्या. मग नंतर झोका खेळायला गेला. बघा कसं असतं ना, लहान मुलांना खूप प्रेम असतं.